निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर जोडले गेले. जाणून घेऊया निलेशकडून तपशील. निलेश, बारामतीमध्ये अत्यंत शोकमय असं सगळं वातावरण आहे. कार्यकर्त्यांची, समर्थकांची, बारामतीकरांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळतीये. आपण सध्या कुठे आहात आणि काय नेमकी परिस्थिती आहे? अनुपमा, ज्या शासकीय हॉस्पिटलमध्ये अजित पवार यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे त्याच हॉस्पिटलमध्ये आहे मी आता. या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक बारामतीकर जे आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत. लोकांमध्ये आता या ठिकाणी एक आक्रोश पाहायला मिळत आहे. खरं तर त्यांना अजित पवारांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत. मात्र त्यांचं जे पार्थिव आहे ते ICU मध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. बारामतीतील शासकीय हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये या काही जणांचं जे पार्थिव आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. थोड्या वेळात या ठिकाणी सुनित्रा पवार आणि पार्थ आणि जय पवार हे दाखल होतील आणि त्याच्या आधी या ठिकाणी त्यांचा पार्थिव जे आहे ते शासकीय हॉस्पिटलमध्ये आपल्याला ठेवलेलं पाहायला मिळतात. खरं तर या ठिकाणी आक्रोश मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अनेक जण जे आहेत ते अजित पवारांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करून या ठिकाणी थांबलेले पाहायला मिळतात. खरं तर सकाळपासूनच जशी घटना घडली त्यानंतरच या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभरातून अजित पवारांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या ठिकाणी बघितलं तर अतिशय शोकपूर्ण वातावरण पूर्ण बारामतीमध्ये परिसरात आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे मोठ्या संख्येने लोक जे आहेत दाखल झालेले आहेत. त्यांच्या सोबत आता ICU वॉर्डमध्ये त्यांचे नातेवाईक आहेत आणि थोड्या वेळात या ठिकाणी आता सुप्रिया सुळे दाखल होतील आणि त्यांच्यासोबत सुनित्रा पवार सुद्धा हे आहेत त्या दिल्लीवरून निघालेले आहेत. दिल्लीवरून थेट ते बारामतीमध्ये दाखल होतील. प्रफुल्ल पटेल आणि जय पवार त्यांच्या सोबत आहेत आणि त्यानंतर त्यांचं जे पार्थिव आहे ते त्यांच्या घरी काटेवाडी आहे तिथं नेण्यात येणार आहे. मात्र या ठिकाणी जर बघितलं तर आता बारामती जे शासकीय हॉस्पिटल आहे अहिल्याबाई होळकर या हॉस्पिटलच्या ICU रूम मध्ये आता त्यांचं पार्थिव जे आहे ते ठेवण्यात आलेले. अनुभव अगदी निलेश, खरं तर इतकं अविश्वसनीय अशी ही बातमी आहे की विश्वासच बसू शकत नाहीये. अजित पवारांचं असं अकाली जाणं, अगदी साध्या कार्यकर्त्यापासून ते मोठमोठे नेते आज अश्रू ढाळताना आपल्याला झी24 तासच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते तिथे आता जमा झालेले आहेत. एकंदरीतच काय पुढचं नियोजनासंदर्भात काही कळतंय का? कारण आता शरद पवार सिल्व्हर ओकवरून निघालेले आहेत. काही वेळामध्ये ते बारामतीला पोहोचतील. सुप्रिया सुळे, त्यानंतर सुनेत्रा पवार, त्याचप्रमाणे अजित पवारांचे दोन्ही चिरंजीव सगळे आता बारामतीमध्ये हळूहळू येऊ लागलेले आहेत. काही वेळापूर्वी आपण रोहित पवारांची दृश्य पाहिलेली होती. युगेंद्र पवार सुद्धा अश्रू अनावर होत होते, धाय मोकलून तेही रडताना पाहत होतो. असं एकंदरीत सगळं शोकाकुल वातावरण आज आपल्याला संपूर्ण बारामतीमध्ये पाहायला मिळतंय. पुढचं नेमकं आता काय नियोजन केलेलं आहे का, कशा पद्धतीने असणार आहे?